जगात एक असे मंदिर आहे जिथे देवाला हात नाहीत, पाय नाहीत आणि तरीही तो संपूर्ण विश्वाचा नाथ आहे. ज्याच्या मूर्तीतील एक गुप्त तत्व पाहिलं तर माणूस जिवंत राहत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान जगन्नाथांचे सर्वात गूढ रहस्य. भगवान जगन्नाथ कोण होते, त्यांनी असे विलक्षण आणि अनोखे रूप का धारण केले, आणि पुरी येथील जगन्नाथ मंदिरामागे दडलेले खरे रहस्य काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला केवळ इतिहास किंवा पुराण कथा वाचून थांबता येत नाही, तर भक्ती, अध्यात्म, श्रद्धा आणि गूढतेच्या अतिशय खोल प्रवाहात उतरावे लागते. ही कथा केवळ एका देवतेची नाही, तर मानव आणि परमेश्वर यांच्यातील अतूट नात्याची, समर्पणाच्या सर्वोच्च टप्प्याची आणि अढळ विश्वासाच्या अमर परंपरेची आहे. जगन्नाथ म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर तो एक अनुभव आहे, एक जाणीव आहे जी भक्ताच्या हृदयात जागृत होते. पुराणांनुसार भगवान जगन्नाथ हे साक्षात श्रीकृष्णांचेच एक दिव्य आणि गूढ स्वरूप मानले जाते. द्वापार युगाच्या अखेरीस महाभारताचे महासंग्राम संपल्यानंतर श्रीकृष्णांचे पृथ्वीवरील अवतार कार्य पूर्ण झाले. प्रभूने आपल्या इच्छेनं देहत्याग केला आणि त्यांचे शरीर पंचतत्वात विलीन झाले. परंतु या घटनेत एक विलक्षण आणि अद्भुत प्रसंग घडला. श्रीकृष्णांचे हृदय, ज्याला पुराणांमध्ये नीलकंठ मणी किंवा ब्रह्मतत्व असे संबोधले जाते, ते जळले नाही, नष्ट झाले नाही. हे हृदय अमर होते, अविनाशी होते आणि त्यात साक्षात ब्रह्माची शक्ती वास करत होती. पुढे याच ब्रह्मतत्वाभोवती भगवान जगन्नाथाच्या संपूर्ण रहस्याची आणि परंपरेची सुरुवात होते. याच काळात ओडिसा प्रदेशात इंद्रद्युम्न नावाचा एक पराक्रमी आणि विष्णूचा परमभक्त राजा राज्य करत होता. त्याच्या कानावर नीलमाधव नावाच्या विष्णूच्या गुप्त रूपाची कथा आली, जे नीलगिरी पर्वताजवळ घनदाट अरण्यात आदिवासी समाजाकडून गुप्तपणे पूजले जात होते. राजा इंद्रद्युम्नाच्या मनात त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाची तीव्र इच्छा जागृत झाली. त्याने आपल्या विश्वासू पुरोहिताला आणि दूतांना नीलमाधवाच्या शोधासाठी पाठवले. अनेक संकट, अडथळे आणि कठीण प्रवासानंतर पुरोहिताला आदिवासी सरदार विश्ववसू याच्या घरी नीलमाधवाबद्दल माहिती मिळाली. विश्ववसू हा साधा आदिवासी सरदार असला तरी त्याची भक्ती अतिशय प्रगल्भ होती. तो नीलमाधवाची अत्यंत श्रद्धेने आणि गुप्तपणे पूजा करत असे. सुरुवातीला त्याने कोणालाही त्या देवतेचे दर्शन देण्यास नकार दिला, परंतु पुरोहिताच्या भक्तीने आणि विनंतीने अखेर तो तयार झाला. डोळ्यांवर पट्टी बांधून त्याने पुरोहिताला नीलमाधवाच्या दर्शनासाठी नेले. हे दर्शन अत्यंत दिव्य आणि अलौकिक होते. परंतु जेव्हा राजा इंद्रद्युम्नाने त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला, तेव्हा नीलमाधव अचानक अदृश्य झाला. राजा अतिशय दुःखी झाला, निराश झाला. पण त्याच रात्री भगवान विष्णूंनी त्याला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की आता मी वेगळ्या स्वरूपात प्रकट होणार आहे आणि समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या एका दिव्य लाकडापासून माझी मूर्ती घडवली जाईल. काही काळानंतर पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर एक अद्भुत लाकूड तरंगत येऊन थांबले. हे लाकूड सामान्य नव्हते, त्यात साक्षात ब्रह्मतत्व वास करत होते. या लाकडाला दारू ब्रह्म असे नाव देण्यात आले. राजा इंद्रद्युम्नाला समजले की हाच तो दिव्य संकेत आहे. त्यानं त्या लाकडापासून भगवान विष्णूचे नवीन स्वरूप घडवण्याचा निर्णय घेतला. परंतु कोणताही सामान्य शिल्पकार किंवा कारागीर हे कार्य करू शकत नव्हता. तेव्हा एक रहस्यमय वृद्ध कारागीर प्रकट झाला. त्याने अट घातली की तो मूर्ती एकांतात घडवेल आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही दरवाजा उघडायचा नाही. राजा आणि राणीनं ती अट मान्य केली. अनेक दिवस त्या बंद दरवाजा मागून टकटक आवाज येत राहिला, जणू काही काळ स्वतः मूर्तीला आकार देत होता. परंतु अचानक एक दिवस तो आवाज थांबला. राणीच्या मनात शंका निर्माण झाली की कदाचित कारागीर मरण पावला असावा. अखेर राजानं दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून सगळे स्तब्ध झाले. मूर्ती अपूर्ण होती. हात नव्हते, पाय नव्हते, शरीर गोलसर होते आणि डोळे अतिशय मोठे व विस्फारलेले होते. त्या वृद्ध कारागिराचा कुठेही मागमूस नव्हता.
राजा दुःखी झाला. परंतु त्याच क्षणी आकाशवाणी झाली की हेच माझे स्वरूप आहे, याच रूपात मला पूजले जाईल. तेव्हा सर्वांनी समजून घेतले की तो कारागीर स्वतः विश्वकर्मा किंवा देवाचा दिव्य अंश होता. याच अपूर्ण दिसणाऱ्या पण अत्यंत अर्थपूर्ण स्वरूपात भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची स्थापना करण्यात आली. भगवान जगन्नाथांचे हे रूप जगातील इतर कोणत्याही देवमूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. हे रूप मानवी शरीरासारखे नसून भावनांचे, करुणेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे मोठे आणि गोल डोळे संपूर्ण विश्वाकडे करुणेनं पाहतात. हातपाय नसणे म्हणजे अहंकाराचा, भौतिक बंधनांचा त्याग, तर गोलाकार देह हा अनंत विश्वाचे प्रतीक मानला जातो. जगन्नाथ म्हणजेच जगाचा नाथ, जो कोणत्याही जाती, धर्म, भेदभाव न पाहता सर्वांचा पालन करता आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे केवळ एक भव्य वास्तू नाही, तर एक जिवंत आध्यात्मिक केंद्र आहे. या मंदिराशी निगडीत अनेक रहस्ये आजही विज्ञानालाही आव्हान देतात. मंदिराच्या शिखरावर फडकणारा ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो, जे भौतिक नियमांच्या विरुद्ध आहे. मंदिराच्या कळसावर असलेले सुदर्शन चक्र जमिनीवरून कोणत्याही कोनातून पाहिले तरी समोरच दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या अगदी जवळ समुद्र असतानाही मंदिरावर समुद्राच्या लाटांचा किंवा खाऱ्या वाऱ्याचा परिणाम होत नाही. मंदिरातील महाप्रसादाचे रहस्य तर भक्तांना नेहमीच चकित करते. हजारो, कधीकधी लाखो भक्तांसाठी शिजवलेले अन्न कधीही कमी पडत नाही आणि कधीही वाया जात नाही. मातीच्या भांड्यांमध्ये एकावर एक रचून 7 थरांमध्ये शिजवलेले अन्न, वरचा थर आधी शिजतो आणि खालचा नंतर, जे विज्ञानाच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. या महाप्रसादात कोणताही भेदभाव नाही. राजा असो वा गरीब, सगळे एकत्र जमिनीवर बसून समान प्रसाद ग्रहण करतात. येथे देवाच्या दृष्टीनं सगळे समान आहेत. हाच या परंपरेचा गाभा आहे. जगन्नाथ मंदिरातील सर्वात गूढ आणि रहस्यमय विधी म्हणजे नवकलेवर. दर 12 ते 19 वर्षात विशेष ज्योतिषीय योग आल्यावर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती बदलल्या जातात. परंतु ही बदल प्रक्रिया साधी नाही. जुन्या मूर्तीतील ब्रह्मतत्व अत्यंत गुप्तपणे नवीन मूर्तीमध्ये स्थानांतरित केले जाते. हा विधी रात्री पूर्ण अंधारात सेवकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पार पडतो. असे मानले जाते की जो कोणी हे ब्रह्मतत्व प्रत्यक्ष पाहिल त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणूनच हा विधी अत्यंत गुप्ततेत आणि भीती मिश्रित श्रद्धेत केला जातो. भगवान जगन्नाथांची रथयात्रा हा जगातील सर्वात मोठा आणि अद्वितीय धार्मिक उत्सव मानला जातो. या यात्रेत भगवान स्वतः आपल्या भक्तांकडे येतात. मंदिराच्या गर्भगृहात सीमित न राहता विशाल रथावर बसून ते रस्त्यावर येतात. भक्त स्वतः त्या रथाला ओढतात, कारण येथे देव भक्तांचा आहे आणि भक्त देवाचे आहेत. या यात्रेत कोणताही भेदभाव राहत नाही. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, सत्ता, प्रतिष्ठा सगळे विसरून माणूस केवळ भक्त बनतो. भगवान जगन्नाथांची कथा म्हणजे केवळ इतिहास नाही, ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. अपूर्ण दिसणाऱ्या रूपातून पूर्णत्वाचा संदेश देणारा हा देव आपल्याला शिकवतो की बाह्य सौंदर्य किंवा शारीरिक पूर्णता महत्त्वाची नसून अंतःकरणातील भक्ती, प्रेम आणि करुणा महत्त्वाची आहे. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे केवळ दगडांनी उभारलेले मंदिर नाही, तर शेकडो वर्षांपासून लाखो भक्तांच्या श्रद्धेने उभे असलेले एक जिवंत चैतन्य आहे. म्हणूनच आजही भगवान जगन्नाथ म्हणजे एक रहस्य, एक विश्वास आणि भक्तीचा अथांग महासागर आहे, जिथे देव आणि भक्त यांच्यातील सर्व सीमा पूर्णपणे नाहीशा होतात. भगवान जगन्नाथ हे केवळ एक देव नाहीत, तर ते विश्वासाचे जिवंत प्रतीक आहेत. अपूर्ण रूपातही पूर्ण सत्य सांगणारे आणि काळाच्या पलीकडे उभे राहिलेले हे दैवत आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तर रहस्यही दर्शनात बदलते. पुरीचे जगन्नाथ मंदिर आजही इतिहास, अध्यात्म आणि भक्ती यांच्यातील अदृश्य दुवा आहे.
अशीच प्राचीन रहस्य, विस्मयकारक कथा आणि अनोखा इतिहास जाणून घेण्यासाठी एन्शियंट हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही कथा त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या हृदयात श्रद्धा जिवंत आहे. जय जगन्नाथ.